मनोज जरांगे यांच्यासोबत सरकारच्या वतीनं चर्चा करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड आलेले आहेत। ते स्वतः आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। सर, तुम्ही परवाही येऊन गेलात, मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलीत आणि आज पुन्हा तुम्ही चर्चा करण्यासाठी आलेला आहात। काय भूमिका आहे आपली? मनोज जरांगे पाटील साहेब जे मुंबईला निघालेले आहेत आरक्षणाच्या मागणीच्या संबंधाने आणि त्यांची जी मागण्या आहेत आणि मागण्याच्या अनुषंगाने इतरही जे विषय आहेत, कुणबी प्रमाणपत्र देणे, त्यासाठी प्रक्रिया सोपी करणे, त्यासाठी पुन्हा रक्तनात्याचं जे काय आहे अडचणी आहेत त्या दूर करणे वगैरे असे अनेक त्यांचे विषय आहेत। त्यासोबतच मुख्य आरक्षणाचा विषय ज्याबाबत शासन निर्णय घेईल त्याबाबत शासन अधिकृतपणे बोललेलं आहे। आज मी या ठिकाणी आलेलो आहे की 2 दिवसापूर्वी 22 तारखेला मी रांजणगाव MIDCमध्ये त्यांचा कॅम्प असताना त्या ठिकाणी येऊनही त्यांच्याशी शासनाच्या वतीनं चर्चा केली आणि शासन करत असलेलं त्यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून शासनानं जी काही वेगवेगळी कारवाया केलेल्या आहेत, वेगवेगळी कामे पार पाडलेली आहेत आणि आज आपल्याला राज्यामध्ये असं दिसतंय की विशेषतः मराठवाड्यामध्ये ज्या समितीचा मी सदस्य सचिव होतो की कुणबी हे मराठवाड्यात नाहीत असं जे म्हटलं जायचं, आता त्या मराठवाड्यामध्ये जवळपास 32,000पेक्षा जास्त कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत आणि 22,000पर्यंत जवळपास आपण कास्ट सर्टिफिकेट कुणबी जातीचे प्रमाणपत्र इश्यू केलेले आहेत। तर शासन करत असलेल्या ह्या सगळ्या कामकाजाची माहिती मी परवाही त्यांना दिलेली आहे। त्यावर त्यांनी काही त्यांच्या मागण्या नोंदवल्या होत्या, सांगितल्या होत्या। तर त्या मागण्याच्या अनुषंगाने मधल्या 2 दिवसामध्ये मी शासनाशी देवाणघेवाण केली, मागण्या पाठवल्या आणि त्यावर शासनाचे जे आहे ते निर्देश आहेत ते प्राप्त करून घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने मी आज त्यांच्याशी चर्चा करणार आहे। मला असं वाटतं की त्यांचं त्यामधून समाधान होईल आणि त्यांनी जे नियोजित केलेलं आहे मुंबई मार्च जो आहे, मुंबई जाण्याचा जो बेत आहे, तर आपण म्हणतोय की आपल्याला माहिती आहे की मुंबई ही जागतिक शहर आहे, महाराष्ट्राची राजधानी आहे आणि आमची शासनाच्या वतीनं हमेशा विनंती राहिलेली आहे की मुंबई ही सुरळीत राहिली पाहिजे आणि सोबतच त्यांनी जो लढा उभा केलेला आहे किंवा मागणीचं त्यांचा जो काही सुरुवातीपासूनचा त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याही शासन कायद्याच्या चौकटीमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे। तेच आज मी त्यांना समजून सांगून त्यांचं मन वळवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। त्यांनी जे सातत्याने सांगत आलेलं आहे की 54 लाख नोंदी आढळलेल्या आहेत, त्या 54 लाखामध्ये किती लाख लोकांना प्रमाणपत्र दिले ते सांगा आणि सगळ्या सोयऱ्याचा निर्णय लवकर घ्या। सगळ्या सोयऱ्यामध्ये त्यांनी एक बदल सुचवला होता, पितृसत्ताक पद्धतीने ऐवजी मातृसत्ताक पद्धतीने त्यांनी पण तो घ्यावा। तर या संदर्भात तुम्ही सरकारकडे काही भूमिका मांडली का? सरकार त्या संदर्भात सकारात्मक आहे का? याच्यामध्ये आता त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच आपण जे आता विचारल्या त्याच त्या मागण्या आहेत, त्यापैकी त्या मागण्या आहेत। तर त्या बाबतीतच आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की शासन त्या मागण्याच्यावर विचार करत असताना किंवा निर्णय प्रक्रिया करत असताना काय करत आहे हे मी त्यांना सांगत आहे। त्यासाठी काही अवधी पण लागणार आहे काही मागण्यामध्ये। जसं की आपल्याला माहिती आहे की कुठला निर्णय घेत असताना तो लागलीच घेता येत नाही। यापूर्वी काढलेले GR त्यामध्ये राहिलेल्या जे काही ज्यामधून काही अडचणी आल्या असतील त्या दूर करण्याच्या अनुषंगाने कायदा विभागाचे अभिप्राय घेतले जातात, लिगल ओपिनियन घेतले जातात, कायदेविषयक सल्लागारांचा सल्ला घेतला जातो, कॅबिनेट आणि विधिमंडळामध्ये सुद्धा विषय जातात आणि काही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुद्धा विषय काही आलेले असतात। त्यामुळे ह्या सगळ्या बाबीचा साकल्यानं विचार करून शासन निर्णय घेत असतं। तर तीच प्रक्रिया कशाप्रकारे पूर्ण करण्यात येणार आहे ते मी या ठिकाणी समजून सांगायचा प्रयत्न करेल आणि मला असं वाटतं की एकदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शासनाचा लवकरात लवकर ती पूर्ण करून तर त्यांची जी मागणी आहे त्या मागणीच्या हिशोबाने तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो। आज जर तुम्ही मन वळवण्यात यशस्वी झालात तर त्यांना आपल्या वतीनं काही GR दिला जाणार आहे का किंवा त्यावरती कशी ॲक्टिव्हिटी केली जाणार आहे? त्यांची एक मागणी होती की जसं आपल्याला माहिती आहे की न्यायमूर्ती संदीप शिंदे साहेबांची समिती शासनाने गठीत केली आणि त्यामध्ये आम्ही मराठवाड्याच्या हद्दीपर्यंत काम केलं, ज्या समितीचा मी सदस्य सचिव होतो। तर त्या समितीचं कामकाज आपल्याला माहिती आहे की खूप चांगल्या प्रकारे झालं। शासनाने त्या बाबतीमध्ये त्या कामकाजाचं ॲप्रिशिएशन केलेलं आहे आणि त्या समितीला मुदतवाढ द्यावी आणि ह्या नोंदी सातत्यानं शोधाव्यात अशा प्रकारची त्यांची मागणी होती, ज्याबाबतचा शासनाने GR काढलेला आहे, जो आमच्याकडे प्राप्त झालेला आहे, तो आम्ही त्यांना दाखवणार आहोत।
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर, की मनोज जरांगे हे जालना जिल्ह्यातले आहेत आणि तुम्ही सुद्धा जालना जिल्ह्यातले आहात. तुम्हाला तिकडल्या समस्या माहिती आहेत, लोकपरिचयाच्या आहेत आणि तुमचं आणि त्यांचं गावसुद्धा जवळ आहे. त्यामुळे सुद्धा तुम्हाला हे आंदोलनामध्ये मध्यस्थी करणं किंवा मनोज जरांगे यांचं मन वळवणं सोपं चाललं आहे? शासनामध्ये आता तसं जर बघितलं तर प्रामुख्याने ह्या विषयाची सुरुवात मराठवाड्यामधनं झाली. शासनाने पहिली जी समिती फॉर्म केली त्यामध्ये सुद्धा निजामकालीन पुरावे, कागदपत्रे, अभिलेखे, सनदी इत्यादी त्याचा समितीनं अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे याच्यावरती मराठवाड्यामध्ये जी कुणबी प्रमाणपत्राची मागणी आहे ते त्या प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करावी यासाठी समिती फॉर्म केलेली होती. आणि डे 1पासनं मी रुजू झाल्यापासनं मागच्या जवळपास 6-7 महिन्यापासनं या समितीमध्ये आणि त्या अनुषंगिक मी कामे पार पाडत आहे. निश्चितच माझा बराचसा कालावधी मराठवाडा विभागात झालेला असल्यामुळे आणि जवळजवळ मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्याचा माझा एक भौगोलिक म्हणा, राजकीय म्हणा, सामाजिक म्हणा किंवा इतर सगळ्याच बाबीचा बऱ्यापैकी मला थोडा मागोवा आलेला आहे, अनुभव आलेला आहे आणि ते साहजिक आहे. आणि ह्या समितीमध्ये मी काम करत आहे. हे खरं आहे की मी जालना जिल्ह्याचा आहे, परंतु मला असं वाटतं की त्याशिवाय इतर बाबीचा विचार करून शासनाने मला ही जबाबदारी दिली आहे. आता एक शेवटचा प्रश्न, आज तुम्ही मनोज जरांगे यांच्याकडे वेळ वाढवून मागणार आहात का लोणावळ्यामध्येच काही तासांसाठीचा? आणि दुसरा म्हणजे तुम्ही मुख्यमंत्र्यांसोबत मनोज जरांगे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणं करून देणार आहात का? त्यांनी त्यांच्या मागण्यावर कारवाई होत असल्याने, सकारात्मक कारवाई होत असल्याने, प्रत्येक गोष्टीवर शासन काम करत असल्याने आमचा आग्रह राहणार आहे, माझी विनंती राहणार आहे की त्यांनी त्याला प्रतिसाद द्यावा. आणि शासनानं जे आवाहन केलेलं आहे की मुंबईमध्ये येण्याऐवजी या ठिकाणी जर माननीय मुख्यमंत्री महोदय किंवा आणखी कोणाशी त्यांना बोलायचं असेल तर इथूनच बोलणं करून आपण जे आपले फॉलोअर्स आहेत किंवा जे इथपर्यंत त्यांच्यासोबत आलेले आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांनी इथूनच जर माघार घेतली तर ते शासनासाठी आणि सगळ्यासाठीच ते खूप सोयीचं राहणार आहे. कारण मुंबईमध्ये गेल्यानंतर आपण बघतो की बऱ्याचशा गोष्टी अडचणीच्या होणार आहेत आणि त्या होऊ नयेत म्हणून शासनाचा प्रयत्न चालू आहे. तर हे होते छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. मनोज जरांगे यांचं मन वळवण्याचे प्रयत्न आर्दड सरांचे सुरू आहेत. कॅमेरामन सुशांतसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, लोणावळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.